ए भल्या माणसा, लय ताठून बसू नको हो, लय घरात बसू नको. कीर्तनाला होय, कीर्तन ऐकायला होय, ऐक कीर्तन, तसं कर बुवा सांगतो तसं. पण ही ताठलेली माणसं असतात, ही पुढे घेतच नाही. पण आमचा देव कसा आहे, असा व्यापक आहे. कीर्तनात तर उभा आहेच आहे, पण तुझ्या घरात सुद्धा आहे. तुझ्या घरात तू ज्याला मानत नाही तो तुझ्या घरात आहे. तू त्याला मानत नाही, तुझ्या देहात आहे. घरात तर आहे पण तुझ्या देहात आहे. तू त्याला मानत नाहीस, हे तुझं दुर्भाग्य आहे. तू दुर्दैवी आहेस. तुझ्यात असणाऱ्या देवाला तू मानत नाहीस. काय तुला म्हणावं, काय तुला म्हणावं. म्हणून हा विश्वव्यापक देव आहे. त्या देवाची व्यापकता सांगतायत नाथ महाराज. म्हणून भल्या माणसा, अशा थोरल्या देवाची सेवा कर. थोरला देव तो, सगळ्यात विश्वव्यापक देव. कोणता देव असा विश्वव्यापक आहे? कोणताच नाही. मग तुम्ही म्हणता राम, मग तोच आहे तो. राम कृष्ण हरी तोच आहे, वेगळा नाही. तोच विश्वव्यापक आहे, सगळ्याला व्यापून तोच आहे. असा तो कृष्ण आहे. अशा कृष्णाबद्दल तुझी काही कल्पना असेल ती टाकून दे बाजूला आणि त्याच्या पुढे सादर हो आणि त्याची भक्ती कर, त्याची सेवा कर. तुझा उद्धार करेल. त्याच्या पुढे हात जोड, तो तुझा उद्धार करेल. म्हणून इथे नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे सगळं पाहू, हे सगळं कसं आहे, स्वप्नवत आहे. आपल्याला माहित आहे स्वप्न असं आहे की ते रात्री क्षणभर स्वप्न पडतं आणि ते मावळून जातं. स्वप्नामध्ये एकाला हंडा सापडला, चांदोळी रुपये, सन 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 वा. आणि अर्धा मोजला सुद्धा त्याने, त्या माणसाने अर्धा हंडा मोजला. त्यात असं फटफट झालं. बाईक म्हणली, हा उठा 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 उठा, झाडून घ्यायचंय. उठला बघ, पण कसा उठला म्हणा, तशी उठल्या बायकोच्या मस्करात लावला. हा अर्धा हंडा मोडला आणि अर्धा मोजायचा राहिला आणि तू मला उठवलं. तिनं रात्री बोलचं कीर्तन ऐकलं होतं. ते कीर्तन ऐकलं फळे बरं का. हा, त्या माऊलीने रात्री कीर्तन ऐकलं होतं की स्वप्नातले पदार्थ त्याचं काही खरं नसतं. स्वप्नातले पदार्थ जागृतीत कामाला येत नाहीत. की तिनं रात्री बोलचं ऐकलं होतं आणि ते लक्षात होतं तिच्या. ती म्हणे, यांना स्वप्न पडलंय, हंडा सापडला आणि पैसे मोजत बसले, यांना स्वप्न पडलंय. मग ती म्हटली, अहो असं करा, तुम्ही जे मोजले ना पैसे, ते माझ्या पदरात टाका, पहिले मोजलेले. मग बाकीचा आपण दोघं मिळून मोजू. दुसरा आलेला, अर्धा हंडा राहिलेला, हे पहिले तुम्ही अर्धा अंडा मोडला म्हणता ना, टाका माझ्या पदरात. तेव्हा तू स्वप्न पडलं. मग असंच आहे हे स्वप्न, आपले पदार्थ. महाराजांनी अगदी सगळं लिहून ठेवलं गाथ्यामध्ये. स्वप्नेचे धन ना हाती ना पदरी. पदरातही टाकता येत नाही, हातातही घेता येत नाही. आणि सकाळी त्या पैशावर आपल्याला काही चहा पाणी करता येत नाही. दारूला सुद्धा दारू पिता येत नाही. दारूला सुद्धा दारू पिता येत नाही ना. आणि तुम्हाला सुद्धा चहा पाणी करता येत नाही. असं ते स्वप्नातलं धन आहे. नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतायत,
जसं स्वप्नातलं जागृतीमध्ये कामाला येत नाही, तसं जागृतीतलं सुद्धा स्वप्नात कामाला येत नाही. वेदांत शास्त्र सांगतं. एका राजाला स्वप्न पडलं. राजाला स्वप्न